लाडक्या बहिणींच्या महिन्यांचे पैसे 2 टप्प्यात देणार असल्याची माहिती मिळालेली आहे। एकत्रित लाभ मिळणार आहे। 2 महिन्यांचे 3000 रुपये खात्यात जमा होण्यास सुरुवात आणि मार्च महिन्याचे एकत्रित 3000 रुपये मिळणार। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची ही माहिती। सुरुवात झाली। आम्ही दिलेलं आश्वासन पाळू हेच सांगितलेलं आहे, पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। जवळपास आज आम्ही अंदाज घेतला तर जवळपास 8,500 कोटी रुपये रिलीज झाले। लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आज गुरुवार निमित्त समोर आली आहे। काही बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे, तर काही बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्ता मिळाला। परंतु अजून पण या ठिकाणी अशा पण काही लाडक्या बहिणी शिल्लक राहिल्या आहेत, त्यांना मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी अजून पण त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात आलेला नाही। सरकारच्या माध्यमातून पैसे वाटण्याचे आदेश देऊन पण बँकांनी हे पैसे आता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती अजून पण सोडलेले नाहीत। त्याचं कारण म्हणजे महिलांनी आता लाडक्या बहिणींची केवायसी केल्या, परंतु बँकांची एक वेगळी केवायसी मागच्याच महिन्यामध्ये करायला सांगितली होती, पण त्यांनी बँकांची नवीन केवायसी न केल्यामुळे काहींना फक्त मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाले व एप्रिल महिन्याचे या ठिकाणी अजून जमा व्हायचे बाकी होते। जे बाकी राहिले होते त्यांना आज वार गुरुवार 21 मे रोजी आता राज्यातील जवळपास 90 लाख लाडक्या बहिणींपैकी जवळपास 40 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3000 रुपये आज गुरुवार निमित्त त्या ठिकाणी सोडण्यास सुरुवात केली आहे। आता बघा, यामध्ये 2 प्रकार पडतात। मार्च महिन्याचा 1500 रुपयांचा हप्ता ज्यांना मिळालाय त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 रुपये सोडण्यात येऊ लागलेत, तर काही बहिणींना मार्च महिन्याचा हप्ता अजून पण मिळालेलाच नाही, त्यांना मार्च आणि एप्रिलचे 3000 रुपये जमा करण्यात येऊ लागलेत। बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला आतापर्यंत या ठिकाणी फक्त खोट्या बातम्या सांगितल्या जात होत्या। कोण म्हणतो तर आज पैसे येतील, कोण म्हणतो तर थोडं थांबा उद्या पैसे येतील, कोण म्हणतो तर या ठिकाणी पुढच्या 1 तारखेला पैसे येतील, परंतु महिलांच्या खात्यावरती पैसे काही केल्याने लवकर जमा होत नव्हते। त्याचं कारण म्हणजे सरकारने GRच आतापर्यंत काढलेला नव्हता। याचा GR या ठिकाणी आजच काढलेला आहे। ज्यावेळी GR सरकारच्या माध्यमातून काढला जातो त्यावेळी हमखास पैसे महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा मार्च महिन्याचा पहिला GR 4800 कोटी रुपयांचा मंजूर करण्यात आला होता। त्याचे जवळपास 50% महिलांना या ठिकाणी आता वाटप करण्यात आलंय आणि त्यानंतर लगेचच एप्रिल महिन्याचा देखील 4700 कोटी रुपयांचा GR असे 2 GR काढण्यात आले होते। स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी राज्यातील जेवढ्या पण काही 40 लाख लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांना ऑर्डर दिली आहे की आज गुरुवार 21 मे रोजी आता सगळ्या बहिणींना पैसे या ठिकाणी वाटून टाका। एका सुद्धा लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवू नका, कारण लाडक्या बहिणी आता वाट बघून कंटाळले आहेत। त्यांना दररोज बातम्यांचा या ठिकाणी आता पसारा ऐकवला जात आहे। आज पैसे जमा होतील कोण म्हणतं उद्या पैसे जमा होतील, परंतु पैसे काय केल्याने लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जात नव्हते। यासाठी सरकारच्या माध्यमातून तातडीने दोन्हीच्या दोन्ही हप्ते जमा करण्यात यावे अशी ऑर्डर या ठिकाणी दिल्यामुळे आता 2-4 दिवसांच्या पाठीमागे पहिला हप्ता मार्च महिन्याचा तुम्हाला या ठिकाणी सोडण्यात आलाय, परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता पण त्यावेळी सोडण्यात आलाय, परंतु सर्वांना सोडलेला नाही। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 16 जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काही लाभार्थी महिला आहेत त्यांना आज गुरुवार 21 मे रोजी पहिल्या दिवशी आता या ठिकाणी 16 जिल्ह्यात वाटप करण्यात येणार आहे। लक्षात ठेवा, आता 36 जिल्ह्यापैकी आज पहिल्या दिवशी गुरुवारी 16 जिल्ह्यामध्ये जोरदार या ठिकाणी पैशांचं वाटप त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। जे 20 जिल्हे शिल्लक राहिले आहेत, जे उरलेले आहेत त्यांना या ठिकाणी अजून 6 दिवस म्हणजेच 1 जून पर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार। म्हणजे तुमचा जिल्हा या 16 जिल्ह्यांची यादीत असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये गुरुवारी 21 मे रोजी तुमच्या खात्यावरती 3000 रुपये मार्च महिन्याचे 1500 रुपये जमा झाले असतील तर एप्रिल महिन्याचे जमा होणार आहेत। जर करता तुम्हाला मार्च आणि एप्रिल महिन्याचा दोन्ही पण हप्ते मिळाले नसतील तर त्यांना 3000 रुपये या ठिकाणी त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। आपल्या मोबाईलकडे लक्ष द्या, इथून पुढे कधी पण तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा झाल्याचा मेसेज या ठिकाणी आल्याचं बघायला मिळणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, प्रत्येक लाडक्या बहिणीच्या मनामध्ये एकच प्रश्न आहे की एवढं आता पैसे वाटण्यासाठी लेट का झाला। तर लक्षात ठेवा सर्वांनी की लाडकी बहीण योजनेच्या सर्व जे काय अर्ज होते तर ज्यांनी चुकीच्या मार्गाने अर्ज भरला होता, खोट्या पत्त्याने या ठिकाणी अर्ज भरून पैसे घेत होते, तर त्यांच्या अर्जांची फेरपडताळणी
आता फेरपडताळणी म्हणजे काय, परत एकदा सरकारच्या माध्यमातून चेकिंग करण्यात या ठिकाणी आली होती। यामध्ये जवळपास या ठिकाणी 26 लाखांपेक्षा जास्त लाडक्या बहिणी आता अपात्र म्हणजेच बाहेर काढण्यात आल्याची माहिती सुद्धा समोर आली होती। मागच्या वेळी जो तुम्हाला फेब्रुवारी हप्त्याचा या ठिकाणी जमा झाला तर तो या ठिकाणी कोणत्याही अटी लावल्या नव्हत्या, कोणत्याही पात्रता लावल्या नव्हत्या, सरसकट महिलांच्या खात्यावरती जमा झाला। त्यावेळी आता कुणी पण पैसे घेतले, परंतु आता मार्च महिन्याचा हप्ता तुम्हाला 2-4 दिवसांच्या पाठीमागे जो सोडलाय तर तो चेकिंग करून सोडण्यात आलाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले की मार्च महिन्याचा ज्यांना या ठिकाणी 2-4 दिवसांच्या पाठीमागे हप्ता मिळालाय त्यांना आज गुरुवार 21 मे रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत। 2 टप्प्यामध्ये पैसे या ठिकाणी जमा करणार असल्याची माहिती आता समोर येत आहे। पहिला टप्पा आज या ठिकाणी गुरुवार 21 मे रोजी 36 जिल्ह्यापैकी आज 15 ते 16 जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात येईल। त्यानंतर दुसरा टप्पा बरोबर 1 जून म्हणजेच अजून 6 ते 7 दिवसांनी तुम्हाला राहिलेल्या दुसऱ्या टप्प्यातील 20 जिल्ह्यामध्ये आता वाटप करणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी तुम्ही असाल आणि तुम्ही मार्च महिन्याचे 1500 रुपये घेतलेल्या महिला असाल तर या ठिकाणी आता तुम्ही तयार राहायचा। एप्रिल महिन्याचा देखील 1500 रुपयांचा हप्ता राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे। परंतु सरकारने एकच अट लावल्या, फक्त KYC तेवढी तुम्ही पूर्ण केली पाहिजे। ज्यांनी KYC पूर्ण केल्या फक्त त्यांनाच हप्ता त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असल्याची माहिती समोर येत आहे। आज गुरुवार 21 मे हा दिवस लाडक्या बहिणींसाठी खूप मोठा आणि आनंदाचा असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी मार्च महिन्याचे ज्यांना मिळालेत त्यांना एप्रिल महिन्याचे तुम्हाला 1500 रुपये सोडण्यात येतात आणि ज्यांना मार्च आणि एप्रिल महिन्याचा अजून पण मिळालं नाही त्यांना 3000 रुपये टोटल डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा करण्यात येणार असल्याची मोठी माहिती समोर आली। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमचा गुरुवार आज 100 आणि 101% या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। सरकारच्या माध्यमातून आज एक दिवस वाटपाचा निवडला असल्याचं पाहायला मिळतंय। लक्षात ठेवा, सरकार ज्यावेळी GR काढतं त्यावेळी हमखास पैसे महिलांच्या खात्यावरती जमा होत असतात। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी आज फक्त 15 ते 16 जिल्ह्यामध्ये वाटप होईल आणि उरलेले जे या ठिकाणी 20 जिल्हे आहेत त्यांना 1 जून पर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागणार आहे। मग आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होऊ लागले, तुम्हाला जर या ठिकाणी KYC प्रक्रिया पूर्ण झाली असेल आणि मार्च महिन्याचा हप्ता मागच्या त्या ठिकाणी बरोबर तुम्हाला आता 4-5 दिवसांच्या पाठीमागे मिळाला असेल तर आज गुरुवार निमित्त कोणत्या बँका कोणत्या जिल्ह्यामध्ये आता सोडण्यात येऊ लागलेत याचीच माहिती तुम्हाला आता समजावून सांगणार आहे। आज गुरुवार निमित्त सकाळी 10 वाजल्यापासून बँका उघडल्या महिलांनी आता बँकेमध्ये गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। बघा, स्टेट बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, जिल्हा मध्यवर्ती बँक या सर्व ज्या मोठमोठ्या बँका आहेत तर या बँकामध्ये महिलांनी आधीच गर्दी करून ठेवल्याचं पाहायला मिळतंय। तुम्हाला जशा प्रकारे मार्च महिन्याचा हप्ता या ठिकाणी घेण्यासाठी 4-5 दिवसापूर्वी तुम्हाला बँकेत जाऊन गर्दी करावी लागली होती, तशाच प्रकारे आज परत एकदा तुम्हाला बँकेमध्ये गर्दी करावी लागणार आहे। कारण तुमच्या हक्काचे एप्रिल महिन्याचे देखील 1500 रुपये या ठिकाणी सोडण्यात येऊ लागल्याचं पाहायला मिळतंय। लाडक्या बहिणीची लॉटरी लागली, तब्बल 2 ते 3 महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 2 हप्ते महिलांच्या खात्यावरती जमा होत असल्याने बँकामध्ये महिलांनी गर्दी केल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। आतापर्यंत तुम्ही ज्या बातम्या ऐकल्या त्या सोडून द्या, कारण अनेक बातम्या या ठिकाणी खोट्या ठरलेत। अखेर सरकारच्या माध्यमातून GR काढून जवळपास या ठिकाणी आता 4200 कोटी रुपये आता मार्च हप्त्यासाठी मंजूर करण्यात आले होते, ते तुम्हाला मिळालेत, तुम्हाला सुद्धा नक्कीच आले असणार आहेत। आणि एप्रिल हप्त्यासाठी परत एकदा 4200 कोटी रुपये असं GR या ठिकाणी 2 काढल्यामुळे पहिला मेसेज तुम्हाला या ठिकाणी 4 दिवसांच्या पाठीमागे आलाय मार्च महिन्याचा। आज मेसेज येणार आहे एप्रिल महिन्याच्या 1500 रुपयांचा। त्यामुळे सर्वांनी आता तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती लक्ष द्यायचं आहे। तुम्हाला मेसेज आल्याचं या ठिकाणी पाहायला मिळणार आहे, बँकेच्या खात्यावरती जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती येणार आहे। लवकरात लवकर महिलांनी पैसे काढून घ्यायचे आहेत, अशा प्रकारची ऑर्डर तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुम्ही आता इथून पुढे लक्षपूर्वक बघायचं आहे, कारण सरकारच्या माध्यमातून खरोखर पैशांचं वितरण आता जमा करायला त्यांच्या बँकेच्या खात्यावरती आता सुरुवात केल्याची माहिती समोर येत आहे। आता बघा, तुम्हाला जी बातमी सांगत आहे ही बातमी या ठिकाणी ऐकून तुमचा विश्वास बसत नसेल, परंतु सरकारच्या माध्यमातून ही अधिकृत बातमी या ठिकाणी आता आल्याचं पाहायला मिळतंय। बघा, लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांचा मार्च एप्रिल महिन्याचा निधी मंजूर करून सरकारने वाटपाला सुरुवात केली।
सकाळपासून जवळपास 10 लाख लाडक्या बहिणींना पैसे जमा झालेत. ज्या शिल्लक राहिलेत, ज्या अजून पण या ठिकाणी 7 ते 7 लाडक्या बहिणी शिल्लक राहिलेत, त्यांना थोड्याच वेळामध्ये आता खटाखट मेसेज आल्याचा पाहायला मिळणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे फक्त 2 ते 3 मिनिटे सर्वांनी आता लक्ष देऊन बघायचं आहे. लाडक्या बहिणींनो, यावेळी पैशांचं वितरण होण्यासाठी थोडा उशीर लागला. त्याचं कारण म्हणजे अनेक महिलांच्या अर्जांची चेकिंग सुरू होती, फेरपडताळणी सुरू होती. त्यामुळे महिलांना हप्त्यासाठी यावेळी उशीर लागला. परंतु आज गुरुवारी या 15 ते 16 जिल्ह्यातील एका सुद्धा लाडक्या बहिणींना अजिबात शिल्लक ठेवलं जाणार नाही. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून सरसकट म्हणजे काय, जेवढ्या पण काय लाभार्थी महिला आहेत त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करणार असं या ठिकाणी आता सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणाकोणाला पैशांचं वितरण होणार नाही. बघा, सर्वांना पैशांचं आता होणार का, तर मार्च महिन्याचे सर्वांना पैसे मिळाले, परंतु एप्रिल महिन्याचे पैसे जे या ठिकाणी आज गुरुवारी 21 मे रोजी तुमच्या बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, तर ते एक वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी वाटप होणार असल्याची माहिती लाडक्या बहिणींनो आता समोर या ठिकाणी आली आहे. बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी तुम्हाला हप्ता लेट येण्याची कारणे सुद्धा सांगितलेत. सर्वांना आता जर हप्ता देत असलो तर ते आम्हाला परवडणार नाही असे तुमच्या लाडके भावांनी सांगितलंय. त्यामुळे मोजक्याच लाडक्या बहिणींना आम्ही मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता सोडल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तशा प्रकारे आज गुरुवारी 21 मे रोजी जवळपास 90 लाख लाडक्या बहिणींपैकी 40 लाख लाडक्या बहिणी ज्या या 15 ते 16 जिल्ह्यामध्ये राहतात, त्यांना पुढच्या 1 तासांच्या आतमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पैसे जमा बँकेच्या खात्यावरती करणार अशा प्रकारचा या ठिकाणी विश्वास तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिला आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमचा सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास आहे आणि त्यांचा सुद्धा तुमच्यावर विश्वास आहे, म्हणून तर ते या ठिकाणी तुम्हाला महिन्याच्या महिन्याला तुम्हाला त्या ठिकाणी पैसे पाठवत असतात. काही लाडक्या बहिणींना या ठिकाणी पैशांची अत्यंत गरज असते. त्या 1500 रुपयेवर अनेक लाडक्या बहिणी घरचा बाजार करतात. इतर या ठिकाणी त्यांना साडी वगैरे घ्यायची असेल किंवा इतर वस्तू घ्यायची असतील तर ते घेत असतात. हे या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी आता तुम्हाला पैसे सोडण्याची ऑर्डर त्या ठिकाणी दिल्या. मग आज कोणत्या 16 जिल्ह्यामध्ये पैशांचं यंत्र आहे, कोणाकोणाला अपात्र करण्यात येणार आहे, कोणाला सरसकट पैसे येणार आहेत. आता बघा, किती वाजता तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहेत, तुमच्या तालुक्यामध्ये नेमकं किती वाजता पैसे जमा करण्यात येणार आहेत, तुमच्या गावामध्ये तुम्हाला पैशांचं वितरण कधी होणार आहे, ही सर्व माहिती अगदी 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समजावून सांगणार आहे. लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांचा आता गुरुवार या ठिकाणी 100% गोड होत असल्याचं आता पाहायला मिळत आहे. सरकारच्या माध्यमातून आता महिलांना खटाखट 2 मेसेज यायला सुरुवात झाल्या. आता त्यांची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. कदाचित तुमचा यावर विश्वास बसत नसेल, परंतु तुम्ही बातम्या ज्या आहेत तर त्या ऐकून आता कंटाळा आहात. आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना बातम्या बघणं देखील अनेकांनी सोडून दिलंय. कारण त्यांना सांगितलं जातं आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परंतु खात्यावरती लवकर पैसे जमा होत नव्हते. अखेर मुख्यमंत्र्यांनी याचा GR काढला. GR काढून महिलांना खटाखट पैसे या ठिकाणी जमा करायला सुरुवात केल्याची माहिती आता समोर येत आहे. पुढच्या अर्ध्या ते 1 तासांच्या आतमध्ये तुम्हाला 3000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. कोणत्या 15 ते 16 जिल्ह्यामध्ये पैसे जमा होतील याची यादी स्वतः सरकारच्या माध्यमातून वाचून दाखवल्या. आजपर्यंत जिल्हे तुम्हाला जे सांगितले जायचे ते अंदाजे सांगितले जायचे, परंतु आता आज गुरुवारी 21 मे रोजी जे जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यात आली आहे, तर त्या महत्त्वाच्या त्या ठिकाणी आता एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या लाडक्या बहिणींच्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत तर त्यांची अधिकृत यादी या ठिकाणी आता सांगण्यात आल्याची माहिती आता समोर आली आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या जर बँकेचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक आणि पोस्ट ऑफिस बँक या बँकामध्ये जर असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. आणि अजून एक अट आहे, ती म्हणजे KYC तुम्ही केले असेल तर तुम्ही बिंदास्त राहायचं आहे. तुम्हाला तुमच्या हक्काच्या हप्त्यापासून या ठिकाणी कोणी सुद्धा वगळणार नाही. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनो तुम्हाला सांगण्यात आला आहे, एकनाथ शिंदे साहेब जेव्हा बोलतात तर ते 100% करून दाखवतात. त्यांचा शब्द म्हणजे या ठिकाणी बाणाच्या टोकासारखा असतो. त्या ठिकाणी त्यांनी ज्यावेळी आता पैशांचं वितरण करणार असं सांगितलेलं असतं त्यावेळी हमखास पैसे महिलांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून जमा होत असतात. आजपर्यंतचा इतिहास आहे. कारण लाडक्या बहिणी आम्हाला मतदान करतात आणि त्यामुळे तर आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री होत असतो आणि त्यांना या ठिकाणी आम्ही जर पैसे दिले नाही तर ते परत आम्हाला मतदान करणार नाहीत किंवा आम्हाला या ठिकाणी परत कोणतीही आता अपेक्षा त्यांनी पूर्ण करणार नाहीत.
त्यामुळे त्यांना डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी सरकारच्या माध्यमातून 3 टप्पे करण्यात आलेत. 3 टप्पे म्हणजे ज्यांना मार्च महिन्याचा हप्ता 1500 रुपयांचा मिळाला आहे त्यांना एप्रिल महिन्याचे 1500 मिळणार आहेत. जर त्यांना एप्रिल महिन्याचे पण पैसे मिळाले नाहीत आणि मार्च महिन्याचे पण पैसे मिळाले नाहीत त्यांना 1500 अधिक 1500 असं 3000 रुपये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या थेट बँकेच्या खात्यावरती आता जमा करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल आणि आतापर्यंत जर या ठिकाणी तुम्ही या ठिकाणी जानेवारी फेब्रुवारी मार्च 3 महिन्यांचे हप्ते घेतले असतील तर तुमची आज गोल्डन लॉटरी आहे. तुमची आनंदाची या ठिकाणी आता बातमी असणार आहे, कारण खात्यावरती तुमच्या हे पैसे जमा करण्याची ऑर्डर या ठिकाणी दिल्याची माहिती समोर येत आहे. कोणत्या 15 ते 16 जिल्ह्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत लक्षात ठेवा. आज एकच दिवस वाटपाचा आहे, कारण आज पैसे या ठिकाणी वाटप झालं का पुढच्या 6 दिवसामध्ये पैशांचं वितरण होणार नाही. तुम्हाला 1 जूनपर्यंत या ठिकाणी वाट पाहावी लागते. त्यामुळे आजच्या जर तुम्हाला या ठिकाणी आता मार्च महिन्याचे 1500 मिळाले असतील आणि एप्रिल महिन्याचे 1500 वाट बघत असाल तर कोणकोणत्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता देण्यात आली आहे याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला समजावून सांगणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, इथून पुढे तुम्ही तयार राहायचं आहे, आपल्या मोबाईलवरती लक्ष ठेवायचं आहे, कारण यामध्ये काही बहिणी या ठिकाणी खेडेगावात असतात, त्यांच्या मोबाईलला रेंज नसते, कोणाचं जिओ कार्ड असतं, कोणाचं वोडाफोन कार्ड असतं, काहींचं एअरटेल असतं, BSNL असतं. खेडेगावामध्ये अनेकांना रेंज येत नसते, पैसे त्यांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होत असतात पण त्यांना मेसेज यायचा बाकी राहिलेला असतो. काही बहिणींना या ठिकाणी लेट मेसेज येत असतो. त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या तुम्ही लाभार्थी महिला असाल तर तुम्ही आता तयार राहायचं आहे. तुम्हाला झटपट पद्धतीने आम्ही तुम्हाला बँकांची व त्या जिल्ह्यामध्ये जे पैसे सोडण्यात येऊ लागलेत त्यांची यादी या व्हिडिओच्या माध्यमातून आता समजावून सांगणार आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला 3 टप्पे तयार करण्यात आलेत. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना लवकरात लवकर त्यांच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जावेत. आज गुरुवार त्यांचा गोड व्हावा आणि या ठिकाणी लवकरात लवकर पैसे जमा व्हावेत यासाठी 3 टप्पे तयार करण्यात आलेत. पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आता जवळपास 4 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या. या 4 जिल्ह्यांची यादी देण्यात आल्या आणि त्या जिल्ह्यामध्ये पैसे जमा करण्याची ऑर्डर दिल्या. पहिल्या टप्प्यामध्ये 2 वाजेपर्यंत 4 जिल्ह्यामध्ये पैसे येतील. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे तर तो जोरदार वितरण होईल. कधी तर संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुसरा टप्पा जवळपास या ठिकाणी आता घेण्यात आला आहे तुम्हाला 6 जिल्ह्यांचा. त्यानंतर पुढचा टप्पा घेण्यात आला आहे तो म्हणजे संध्याकाळी रात्री बरोबर 7 ते आता बरोबर 11:30 ते 12 वाजेपर्यंत शेवटच्या टप्प्यातील 6 जिल्ह्यामध्ये आता पैशांचं वाटप करण्यात येणार आहे. परंतु आज एकाही लाडक्या बहिणीला शिल्लक ठेवलं जाणार नाही, परंतु तुमचा जिल्हा या महत्त्वाच्या 15 ते 16 जिल्ह्यामध्ये असायला पाहिजे असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एकनाथ शिंदे साहेब ज्यावेळी GR करतात आणि ज्यावेळी पैसे मंजूर करतात त्यावेळी हमखास पैसे या ठिकाणी महिलांच्या खात्यावरती येत असतात. अटी काय काय आहेत? तुम्ही KYC केली पाहिजे, तुम्ही मार्चचा हप्ता तर घेतला पाहिजे किंवा फेब्रुवारीचा तर हप्ता तुम्ही घेतलेला महिला पाहिजे. या दोन्हीपैकी तुम्ही असाल तर तुम्हाला डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे जमा या ठिकाणी आता करण्यात येणार आहेत. तर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला त्या जिल्ह्यांची लिस्ट सांगणार आहे ज्या जिल्ह्यामध्ये आज गुरुवारी 21 मे रोजी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून थेट तुमच्या बँकेच्या खात्यावरती पैसे या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही बातमी देखील पाहिली आहे की आता महिलांना ज्यावेळी GR काढला जातो, ज्यावेळी महिलांच्या खात्यावरती पैसे सोडले जातात त्याच्या आधी या ठिकाणी सर्व काही या ठिकाणी माहिती दिली जाते. तशा प्रकारे 2-4 दिवसांच्या पाठीमागे तुम्हाला पहिल्या हप्त्याचे पैसे जमा झाले ते म्हणजे कुठल्या तर आता मार्च महिन्याचे, परंतु तुम्हाला एप्रिल महिन्याचे पैसे जमा झाले नव्हते. त्याचं कारण म्हणजे सरकारच्या माध्यमातून 2 टप्प्यात पैसे जमा करण्यात येणार सांगितलं होतं. तशा प्रकारे पहिला टप्पा जो आहे तर तो जोरदार या ठिकाणी आता 4-5 दिवसांच्या पाठीमागे वितरित झाला आहे आणि शेवटच्या टप्प्यातील महिला ज्या शिल्लक राहिल्या होत्या त्यांना पैशांचं वितरण होण्याचं बाकी राहिलं होतं. त्यांना काळजी करू नका सांगण्यात आलं होतं. आम्ही अजून 2-3 दिवसांनी या ठिकाणी एप्रिलचा महिना देखील आता पैशांचं वितरण करणार आहोत असं सांगितलं होतं. तशा प्रकारे जोरदार पैशांचं वितरण सुरू झाले. बघा आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जिल्ह्यांची यादी सांगणार आहे. या जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का आणि असेल तर तुम्हाला झटपट पद्धतीने या ठिकाणी पैशांचं वितरण तुमच्या बँकेच्या खात्यावरती आता होणार आहे आणि पटकन तुम्ही काढून घ्यायला पैसे या ठिकाणी ही ऑर्डर दिल्याची माहिती समोर येत आहे. आता प्रत्येक जिल्ह्यांची नावं सांगत आहे. पहिला जिल्हा, दुसरा जिल्हा, तिसरा जिल्हा, चौथा जिल्हा असं एक एक करून प्रत्येक जिल्ह्यांची नावे तुम्हाला सांगत आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का?
सर्वांनी काळजीपूर्वक 2 मिनिटे लक्ष देऊन लाडक्या बहिणींनो आता बघायचं आहे. आता बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला वाटत असेल की आता सरसकट जिल्ह्यांची यादी आहे, तर तसं अजिबात नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी या ठिकाणी गोरगरीब आहेत, ज्या लाडक्या बहिणी धुणं भांडी करायला जातात, ज्या लाडक्या बहिणींच्या घरामध्ये शेती आहे, शेतकरी कुटुंबातील महिला आहेत, त्यांचीच पहिल्या टप्प्यामध्ये निवड होणार असल्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या. यामध्ये छत्रपती संभाजीनगर, लातूर, बीड, जालना आणि परभणी या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा पहिला गट तयार करण्यात आल्याची सूत्रांमार्फत माहिती समोर येत आहे. आणि या जिल्ह्यामध्ये जेवढ्या पण काय KYC केलेल्या लाडक्या बहिणी असतील त्यांना लवकरात लवकर आता पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. दुसरा टप्पा रायगड, रत्नागिरी या ठिकाणी, कोल्हापूर आणि सातारा आणि सिंधुदुर्ग हे जे 5 जिल्हे आहेत, तर यामध्ये सुद्धा अनेक लाडक्या बहिणी गोरगरीब आहेत, त्यांना सुद्धा लवकरात लवकर पैशांचं वितरण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नागपूर, त्या ठिकाणी नाशिक, मुंबई शहर, मुंबई उपनगर, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुणे जिल्हा असेल, त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा पुढचा जिल्हा ते म्हणजे त्या ठिकाणी आजपर्यंत या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण लवकर जमा झालं, परंतु यावेळी थोडा लेट झाला, तो म्हणजे त्या ठिकाणी नांदेड. तर या जिल्ह्यामध्ये लवकरात लवकर पैशांचं वितरण मार्च महिन्यानंतर एप्रिलचे देखील होण्याची शक्यता सूत्रांमार्फत आता समोर आल्या. तुम्हाला आतापर्यंत जी माहिती सांगितली ती आता एक सूत्रांमार्फत मिळालेली आता एज्युकेशनसाठी माहिती आहे. तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. धन्यवाद.